Open your textbooks, page number 9. Androclus and the lion. Page number 9. In this way, the master was decided to be thrown to the wild beast. अशा प्रकारे महाराजांनी राजांनी काय ठरवलं की हा जो अँड्रोक्लस आहे या अँड्रोक्लसने गंभीर गुन्हा केला असल्या कारणाने त्याला त्या हिंस्त्र प्राण्यासमोर द्यायचं अशा प्रकारे ठरवलं. म्हणजे प्राण्यांच्या तोंडी द्यायचं अशा प्रकारे ठरवलं आणि ठरवल्याप्रमाणे व्हॉट हॅपन देन स्टुडंट्स. On the appointed day, the emperor arrived at the circus and took his place. On the appointed day, म्हणजे ठरलेल्या दिवसाप्रमाणे ठरलेल्या दिवशी. On the appointed day, the emperor arrived at the circus and took his place. ठरल्याप्रमाणे ठरल्या दिवशी राजा जो आहे तो राजा सर्कसीच्या स्थळी म्हणजे ज्या ठिकाणी सर्कल होतं त्या ठिकाणी स्थळी आले आणि अशा प्रकारे त्याच्या सिंहासनावर टूक हिज प्लेस म्हणजे त्यानं सिंहासनस्थ झाला म्हणजे आसनस्थ झाला. टूक हिज प्लेस म्हणजे सिंहासन घेतलं. द क्राउडेड चीयर्ड लाऊडली. मी समजावून सांगतानाच जे अपरिचित अनफॅमिलियर वर्ड्स आहेत डिफिकल्ट वर्ड आहेत त्याचा अर्थ सुद्धा सांगतो आहे त्यामुळे तुम्ही ते वहीत लिहून घ्यायच्या. द कावर्ड्स चीयर्ड. कावर्ड म्हणजे समुदाय होतो, खूप जनसमुदाय, खूप सारे लोक एकत्र येणे. चीयर्ड्स. आता चीयर्ड्स तुम्हाला माहितीच आहे, चीयर्स जोरजोराने जल्लोष करणे, लाऊडली ओरडायला लागली. द टेम्प्टर्स ब्ल्यू द ट्रॅम्प्ड अँड अँड्रोक्लस वाज ब्रॉड इनटू द अरेना. ट्रॅम्प्टर्स म्हणजे तुतारी वाजवणारे. तुम्हाला माहीत असेल तुतारी वाजवणारे रणसिंग महाभारतात वगैरे मोठ्या सिरियलमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर मोठी तुतारी असते म्हणजे वाजवणारे. त्यांनी काय केलं, ब्ल्यू द ट्रॅम्प्टर, तुतारी वाजवली. अँड अँड्रोक्लस वाज ब्रॉड इनटू द अरेना. आणि हे वाजवल्याबरोबर सांगत म्हणजे या तुतारी वाजवली म्हणजेच कोणीतरी येत आहे, कोणाला तरी आणल्या जात आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि अशा प्रकारे वाज ब्रॉड इनटू द अरेना. Arena means a ground surrounded by seats on all sides for sports and other public events. म्हणजे रिंगण असते अशा प्रकारे ग्राउंड सराउंड सभोवती. तुम्हाला माहीत असेल अरेना म्हणजे ग्राउंड जे क्रिकेट मैदान असते ना तर तशा पद्धतीचं. हिज चेन्स अशा प्रकारे त्याला आणलं. ही चेन्स वेअर अनबाउंड. बाउंड म्हणजे बांधणे होते. अनबाउंड म्हणजेच जसं अनलॉक करतो ना लॉक अनलॉक, तर चैन त्याच्या जी आहे ते खोलल्या गेली. ही फेल्ट वीक अँड डिस्मेड घाबरला. हिम्मत खचली. सॅड म्हणजे दुःखी झाला. लक्षात घ्या, फेल्ट वीक अशक्त वाटायला लागलं त्याला आणि दुःखी कष्टी तो दिसत होता, वाटत होतं. ही वॉज सर्टन दॅट धिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. आता ही वॉज सर्टन दॅट त्याला कळून चुकलं होतं की हा आता जो आपल्या आयुष्यातला हा शेवटचा दिवस आहे याची जाणीव याची खात्री त्याला होऊन वाटत होती. शेवट आणि लास्ट डे ऑफ द लाईफ. नेक्स्ट पॅरेग्राफ. ॲट द अपोजिट एंड. ॲट द
opposite end. At the opposite end मग काय दुसऱ्या टोकाला a gate was raised and a furious lion was released into the arena. का furious means wild and dangerous, fierce म्हणजे भीतीदायक अत्यंत घाबरून टाकणारा अशा प्रकारे काय तो प्राणी फ्युरियस लायन. कसा लायन होता? फ्युरियस लायन. ॲट द अपोजिट एड अ गेट वाज रेज अँड अशा प्रकारे मग काय केलं? विरुद्ध बाजूला जो दरवाजा होता तो दरवाजा उघडला आणि तेथून क्रूर अत्यंत क्रूर फ्युरियस मीन्स भयंकर अशा त्या सिंहाला काय केलं गेलं? रिंगणात सोडवण्यात आले. तिथून सोडलं त्याला. अँड्रोक्लस वाज फिल्ड विथ फिअर आणि ते बघून सिंहाला बघून अँड्रोक्लस वाज फिल्ड विथ फिअर भीतीने त्याचे अश्रू भरून गेले. भीती वाटलेली लागली भयंकर त्या सिंहाला बघून. अनेक उघडण्यात आलं आणि अशा प्रकारे अरे इट हॅड थोडंसं सुटला बघा. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फ्युरिशियस. ही लाईन सुटली होती. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फ्युरिशियस. आता बघा त्याला का बरं ठेवल्या गेलं होतं? भुकेला ठेवल्या गेलं होतं. कारण भूक लागली तर कोणताही प्राणी हिंस्त्र बनत असतो आणि वाघ आणि सिंह तर अशा प्रकारे जास्तच हिंस्त्र बनत असतात आणि म्हणून जो सामोरं येईल त्याला ते खाऊन टाकत असतात आणि म्हणून त्याला तेच करायचं होतं आणि म्हणून इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फ्युरिशियस. अत्यंत भयंकर उपाशी ठेवल्यामुळे तो अतिशय चिडलेला वाटत होता. अँड्रोक्लस वाज फिल्ड विथ फिअर्स आणि म्हणून तो भीतीने अँड्रोक्लसला ग्रासून टाकले होते. तो खूप भ्याला होता. बट ही पुट अप अ ब्रेव फ्रंट म्हणजेच शो दॅट वन इज नॉट अफ्रेड म्हणजे मला कशाचीही भीती नाही, मी धैर्यवान आहे हे तो त्या ठिकाणी शो करीत होता. मीन्स ही पुट up a brave front. Next paragraph. The lion saw Androclus and rushed toward him, bounding and roaring. बघा, the lion saw Androclus. त्या सिंहाने अँड्रोक्लसला बघितलं and rushed toward him आणि पटकन तो त्याच्याकडे धावत गेला. रश म्हणजे काय? वेगाने तो त्या ठिकाणी धावत गेला. रश्ड मीन्स पटकन धावत अशा प्रकारे तो गेला. द लायन वाज अँड्रोक्लस अँड रश्ड टुवर्ड हिम. रश्ड हिअर हिम बाउंडिंग अँड रोअरिंग अशा प्रकारे पाहता क्षणी तो गुरगुरत त्याच्याकडे झेपावत गेला, वेगाने गेला. But suddenly it stopped. In its track. परंतु तो अचानक थबकला, थांबला आणि काय? and tracked it. तो अशा प्रकारे सावकाशपणे थबकला आणि सावकाशपणे पुढे जाऊ लागला. थबकला आणि हळूहळू जायला लागला. Track. Then it moved slowly forward. All its rage seemed to have melted. आणि अशा प्रकारे काय झालं? त्याचा तो सगळा आवेश, राग काय झाला? आक्रमकता, राग, द्वेष आपोआपच हळूहळू काय झाली? नाहीशी झाली त्याला बघून. कारण त्याने तो त्याचा मित्र झालेला होता जंगलात एकेकाळी म्हणजे बिफोर काही कालावधीपूर्वीच. अँड्रोक्लस saw these two आणि
अँड्रोक्लसने सुद्धा पाहिलं. अँड्रोक्लसने काय पाहिलं की हा सिंह जो आहे हा सिंह आपल्याला पाहून नमलेला आहे, शांत झालेला आहे, कारण त्याने आपल्याला ओळखलेलं आहे. इच फ्रेंड रिकॉग्नाइज टू द अदर्स. आणि अशा प्रकारे दोन्ही मित्रांनी एकमेकांना मात्र आता ओळखलेलं आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ. Everyone's amazed the lion bounded toward Androclus again, but when it reached him, it began to purr and rub its nose. बघा काय, to everyone's amaze, the lion bounded toward Androclus again. सिंह पुन्हा अँड्रोक्लसकडे त्याच्याकडे झेपावला, धावत गेला आणि त्याच्याजवळ पोहोचल्यावर toward Androclus, but when it reached him, it began to purr and rub its nose against him. आणि अशा प्रकारे त्याने काय केलं, पर and brave front show the one afraid moved by neck. तर मग ते पाहून गुरगुरत त्याने नाक त्याच्या अंगाला घासलं. कोण घासू लागला, तो सिंह. आणि हे बघून बघा त्या दोघांमधील प्रेम, सिंह मीन लायन्स अँड द अँड्रोक्लस गुरगुरत गेला, रागाने नाही तर प्रेमाने. आणि त्याचं नाक, लायनने नाक आपलं त्याच्या शरीराला घासू लागला. मग the people began to but it reached to the began and per nose him. Androclus hugged the lion. He wept with relief and enjoy. आणि अशा प्रकारे अँड्रोक्लसने सिंहाला मिठी मारली आणि ते दोघेजण तो मनमोकळेपणाने आणि आनंदाने रडू लागला. अँड्रोक्लसने सिंहाला मिठी मारल्याबरोबर तो मनमोकळे रडायला लागला. नेक्स्ट. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर वॉच धिस टेंडर साइड इन ए ग्रेट वंडर. द ऑडियन्स म्हणजे काय होते, प्रेक्षक. लक्षात घ्या, ऑडियन्स मीन्स प्रेक्षक. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर, इन्क्लुडिंग नुसते ऑडियन्सच नाही, कोणाला पकडून, तर एम्परर राजा जो आहे, राजाला पकडून. वॉच धिस टेंडर साइट इन ग्रेट वंडर. आणि अशा प्रकारे हे जे दृश्य आहे, अचंबित करणारं दृश्य बघून ते दोन्ही म्हणजे प्रेक्षक आणि राजा सुद्धा अचंबित झाले, आश्चर्यचकित झाले. पीपल बिगॅन टू चिअर अँड्रोक्लस अँड आस्क फॉर हिज रिलीज. आणि लोक त्या अँड्रोक्लसच्या नावाचा गजर करू लागले आणि त्याची सुटका करण्याची मागणी करू लागले. आस्क फॉर हिज रिलीज मीन्स दे आस्क टू द किंग्स मास्टर्स टू फ्री इट. द एम्परर आस्क अँड्रोक्लस. मग काय झालं हे बघून, the emperor asked Androclus and asked for his release. Asked Androclus to explain the lion's strange behaviors. काय केलं मग, हे सर्व दृश्य जेव्हा पाहिलं तेव्हा राजाने त्या अँड्रोक्लसला बोलवलं आणि विचारलं का हा जो सिंह आहे, हा सिंह आम्ही एवढे दिवस भुकेला ठेवला होता, हिंस्त्र करून ठेवला होता, परंतु तो तुझ्याकडे हिंस्त्रप्रमाणे न वागता मित्राप्रमाणे वागायला लागला, सभ्य वर्तन करायला लागला. याच्या मागचं कारण काय? हे जे विलक्षण वर्तन आहे, या वर्तनाबाबत त्या राजाने अँड्रोक्लसला विचारले. When he heard, explain the stranger behavior, when he heard the whole story,
जेव्हा त्याने संपूर्ण हकीकत ऐकली, when he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude and friendship between man and beast. ही संपूर्ण हकीकत ऐकल्यानंतर राजा देखील मनुष्य आणि प्राण्यांमध्ये या अशा आगळ्या वेगळ्या अनोख्या कृतज्ञता आणि मैत्रीच्या नात्याने भारावून गेला. कोण? राजा. बिहेवियर्स. वेन ही हर्ड द होल स्टोरी, द एम्परर वाज आल्सो मूव्ड बाय द ग्रॅटिट्यूड्स अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बीस्ट. Then he ordered that Androclus should be set free. आणि म्हणून त्याचं राजाचं सुद्धा हृदय परिवर्तन झालं आणि म्हणून मग काय राजा करतो? He ordered, the kings ordered that Androclus should be set free. अशा प्रकारे त्याने अँड्रोक्लसची सुटका करण्याचे आदेश दिले. He would no longer be a slave. आणि आता यापुढे मात्र अँड्रोक्लस गुलाम राहणार नव्हता. नेक्स्ट लास्ट पॅरेग्राफ आहे. When the emperor asked Androclus what other reward he would like, Androclus replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. बघा, when the emperor asked Androclus, when the emperor asked Androclus, जेव्हा एम्पररने राजाने त्या अँड्रोक्लसला विचारले व्हॉट अदर रिवॉर्ड, तुला सुटका तर केलीच, परंतु आता आणखी तुला कोणता बक्षीस द्यायचा आहे, रिवॉर्ड पाहिजे आहे. ही वुड लाईक, तुला काय आवडेल असा रिवॉर्ड घ्यायला, बक्षीस घ्यायला. तेव्हा अँड्रोक्लस रिप्लाइड, अँड्रोक्लस उत्तरला दॅट ही डिड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ. काय म्हणाला? तो माझ्यासाठी काहीच नको. त्याने सांगितलं की त्याला स्वतःसाठी काहीही नको. ही डिडंट वॉन्ट एनिथिंग बट काय, ही वॉन्टेड द लायन टू बी सेट फ्री टू सुद्धा. TWO2 सुद्धा. परंतु सिंहाला मुक्त करावे. ज्याप्रमाणे मला मुक्त केलं त्याचप्रमाणे सिंहाला सुद्धा मुक्त करावे, हीच माझी इच्छा आहे. दिस इज माय रिवॉर्ड. आणि हेच माझं बक्षीस आहे. अँड देन द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह फ्री लाईफ. आणि अशा प्रकारे ते दोन्ही मित्र मुक्त आयुष्य जगण्यासाठी जंगलात परत गेले. बघा, तर काय शिकलो आपण या पाठातून? तर हे शिकलो की आपण जर एखाद्याची मदत केली तर आपली मदत, आपली जे आहे ते कधीच वाया जात नाही. ते कधी ना कधी आपल्याला संकटकालीन आपल्याला त्याचं फायदाच होत असतो. तर कधी ना कधी आपल्याला अशा प्रकारे दोन मित्राची, संकटकालीन मित्राने एकमेकाला साथ दिली आणि अशा प्रकारे दोन्ही मित्र फ्री झाले. अशा प्रकारे हा लेसन संपलेला आहे. वर्कशॉप नंतर बघू.